एक्स्पो 2020ची ही ऍड तर तुम्ही सगळ्यांनीच नक्की बघितली असेल। तेव्हा अनेक लोकांना प्रश्न पडलेला की दुबई गव्हर्नमेंट इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर एक्स्पोसाठी क्रिएट तर करते, पण त्याचं नक्की करणार काय पुढे। तर दुबई गव्हर्नमेंटकडे त्याचा प्लॅन पहिल्यापासून रेडी होता। आता त्यांनी ह्या एरियाच्या डेव्हलपमेंटसाठी 50 बिलियन दिरहमची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। जेव्हा कोणतीही गव्हर्नमेंट एका लोकेशनसाठी डेव्हलपमेंटसाठी इतके पैसे इन्व्हेस्ट करते तर त्याचा फायदा इन्व्हेस्टरला नक्की होता। आज मी तुम्हाला काही कारणं सांगणार आहे की ऍज अ इन्व्हेस्टर तुम्ही एक्स्पो सिटीमध्ये का इन्व्हेस्ट केलं पाहिजे। पहिली गोष्ट ह्याचं लोकेशन। हे लोकेशन अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे दुबईच्या नव्या येणाऱ्या एअरपोर्ट पासून, जे असणारे जगातलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट। दुसरी गोष्ट, एक्स्पो सिटी एक सस्टेनेबल सिटी आहे। त्याच्यात बिझनेस डिस्ट्रिक्ट आहेत, रेसिडेन्शियल डिस्ट्रिक्ट वेगळे आहेत। सो इथे खूप मोठ्या कंपनी त्यांचे हेडक्वार्टर्स, त्यांचे ऑफिसेस घेऊन येणार आहेत। सिमेंस, नेस्ले, डीपी वर्ल्ड, याच्यामुळे या लोकेशनवर ऑफिसेस पण येणार आहेत। त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट क्रिएट होणार आहे आणि ऑब्व्हियसली त्याच्यामुळे रेसिडेन्शियल प्रॉपर्टीची डिमांड पण वरती जाणार आहे। त्याचबरोबर एक्स्पो सिटीमध्ये असणारे मोठमोठाले एक्झिबिशन हॉल, जायटेक सारख्या एक्स्पोने ऑलरेडी अनाउन्स केलं आहे की 2026 पासून त्यांचे होणारे सगळे एक्झिबिशन वर्ल्ड ट्रेड सेंटरला न होता एक्स्पो सिटीमध्ये होणार आहे। त्याच्यामुळे मिलियन्स ऑफ टुरिस्ट, मिलियन्स ऑफ लोक इथे ट्रॅव्हल करणार आहे आणि ऑफकोर्स इथल्या रेसिडेन्शियल एरियाची डिमांड खूप जास्त वाढणार आहे। जर तुम्हाला ही प्रॉपर्टी घेण्यासाठी इंटरेस्ट असेल एक्स्पो सिटीमध्ये किंवा ओव्हरऑल दुबईमध्ये, तर आजच मला कॉन्टॅक्ट करा, आपण झूम कॉलवर कनेक्ट करूयात।